सावकाश. गुड. बस. मेघना, हो जरा पाणी आण ग आदित्यसाठी. आले ना. तू काय सल्ला दिलास तुझ्या मित्राला? त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे चांगलंच ठाऊक आहे मला. आणि आता फॉर व्हॉट एव्हर रिझन तिचं दुसऱ्याच कोणाशी लग्न झालंय. त्याला हे सहन करणं खूप कठीण जात आहे. मी काय सल्ला देणार त्याला? मी तुझ्या जागी असतो ना तर मी त्याला तिला विसरण्याचा सल्ला दिला असता. कारण ती आता लग्न संस्काराने दुसऱ्या कोणाशी तरी वचनबद्ध झाली आहे ना. आणि आपल्याकडे लग्न म्हणजे असा नुसता कागदी करार नसतोय. ते एक स्ट्रॉंग वचन असतं. काय ग, बरोबर ना? अग्नीच्या, नातेवाईकांच्या, इष्टमित्र मंडळींच्या साक्षीनं त्यांना सगळ्यांना दिलेलं. त्या लग्नाच्या होमात अग्नीच्या ज्वाळांमध्ये दोघांनीही आपलं जुनं आयुष्य, त्या आयुष्यातल्या सगळ्या टाकाऊ गोष्टी, वाईट गोष्टी, म्हणजे सोन्याच्या भाषेत हीण ज्याला म्हणतात, ते हीण जाळून जुन्या आयुष्यातलं सोनं घेऊन ते दोघांच्या नवीन आयुष्याच्या धाग्यात बांधायचं असतं. हे बंधन खूप पवित्र आणि मजबूत असतं रे. लग्नाचं बंधन कितीही मजबूत असलं ना तरी मनाचं बंधन हे अंतिम बंधन असतं ना. कदाचित कदाचित काय? आता या कदाचित, पण, परंतु, किंतूला काही अर्थ नाही रे. ते सगळं लग्नाच्या आधी. तू चान्स केला आता. आणि त्याही पुढे जाऊन तुला मी सांगतो, नवरा बायको किंवा एकंदरच स्त्री पुरुष नात्यामध्ये जे काही घडतं ना, ते प्रत्येक जोडप्या गणित इतकं वेगवेगळं असतं ना की एकाची फुटपट्टी दुसऱ्याला लावू नये. एकाने घेतलेल्या निर्णयाबद्दल दुसऱ्याने बोलू नये. ही अगदी आणि अगदी त्या दोघांची लढाई असते आणि ती त्यांची त्यांनाच लढावी लागते. तेव्हा तू धीर देण्यासाठी त्याच्या पाठीवर हात ठेव. पण ही शेवटी त्याची लढाई आहे. त्याची त्यालाच लढावी लागणार आहे. हो ना. हो, अगदी जोरदार अभ्यास चालू आहे. हो हो हो, आत्ताच फिरून आला बाहेरून. बरं, मी नंतर करते हा फोन. पुन्हा ठेवते फोन. बरं वाटलं पण तुम्ही फोन केलात ते. हा, काय हो, काय झालं? नाही, काय नाही. काही नाही. चेहराच बोलतोय तुमचं काहीतरी झालंय. काय झालंय सांगा बघू शांतपणे. आपला आदित्य जरा अपसेट आहे का? काही नाही हो.
ऑफिसमध्ये जाता येत नाहीये, सगळं काम घरातच बसून करावं लागतंय म्हणून कंटाळलाय तो. आणि सगळे जण त्याच्या खोलीत जाऊन सारखा तोच प्रश्न विचारतात तब्येतीबद्दल, म्हणून वैतागलाय, दुसरं काही नाही. नाही तसं असतं तर खूप चांगलं झालं असतं संजीवनी, पण हं, प्रकरण जरा वेगळं आहे. म्हणजे आदित्य अपसेट झालाय तो त्याच्या मित्राच्या प्रॉब्लेममुळे. आदित्य अपसेट होण्या एवढा कोण त्याचा जवळचा मित्र आहे? सगळे तर आपल्याला माहिती आहेत. मित्र म्हणजे त्याच्या ऑफिसमधला कलिग. अच्छा अच्छा, काय झालं त्याचा प्रॉब्लेम? त्याचं म्हणे ज्या मुलीवर खूप प्रेम होतं तिचं तिसऱ्या कोणाशी तरी लग्न झालं. खरंच हा मित्राचा प्रॉब्लेम आहे की काय आहे, म्हणून मला जरा काळजी वाटते का. कसली कसली काळजी वाटते? काय झालं? अगं काही नाही ग, उन्हाळा वाढत चाललाय ना, त्याची काळजी वाटते त्यांना, बाकी काही नाही. उन्हाळ्याची? तुझ्या आईला उन्हाळ्याचा त्रास नाही होत का? हा, तर तिला मी काय म्हंटल की तू लिंबाचं सरबत असं जास्त करून फ्रीज मध्ये ठेवून दे आणि मधून मधून पाण्याच्या ऐवजी तेच प्यायचं मग. गुड आयडिया. बरं, पण नाना यंदा तुम्ही वाळ्याची जोडी नाही आणली माठात घालायला? बघा, वाळ्याचं पाणी किती आवडतं मला, तुम्हाला माहितीये. होय, होय. शिवाय ऊन किती तापलंय बाहेर. हो. नाना प्लीज न विसरता आज आणा नक्की. आणतो आणतो आणतो, वाळा आणतो, मोगरा आणतो, वाळ्याचं सरबतही आणतो, सगळं आणतो स्टेप बाय स्टेप. हा नाना, वाळ्याचं सरबत, वा 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 वा. जाऊ दे, पण तुर्तास फ्रीज मधल्याच पाण्यावर तहान भागवते मी. अरे 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 जाते. जा, जा. चला. सावकाश. हो. काय करताय आता? हे कशाला आणलेत? अहो, इतकी प्रकरण झाली तरी तुम्हाला कळत नाहीये का अजून? तुम्ही जास्ती बोलू नका हो. तुम्ही तिकडे लक्ष द्या, मी इकडे लक्ष देतो. पकडाय. अहो, काहीतरी करू नका. नाव घ्या, नाव घ्या, अहो, नाव घ्या. घ्या नाव. हो. बाबाजी, लक्ष असू द्या. आणखी एकदा घ्या, आणखी एकदा घ्या. अहो, बाबाजी, लक्ष असू द्या. तुमचं तिकडे लक्ष असू द्या. पुढचं म्हणा, पुढचं म्हणा. आता पुढचं काय? जय हो. हट 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 हट. अरे सुरेशराव तुम्ही? मी म्हटलं खुडबुड कसले होते? खुडबुड? मी 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 टकटक केलं, तुम्हाला खुडबुड वाटली? हो का? मला वाटलं मांजर बिंजर आहे की. मांजर असेल, मांजर असेल. यांच्याकडे बोके फार आहेत ना. आम्ही जावे बापूंना भेटायला आलो. हो मग या ना, असं का उभे? या 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 वहिनी, या 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 या. या 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 प्लीज या. अगो बाई, बाबाजी. बसा ना. हो. अरे वा, सतीशराव आहेत की इकडे? आहा, कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय बघा. सतीशराव बसा ना. हो. अर्चना, हा, आणते नाना. माई कुठे दिसत नाहीत? माई, विजया आणि मेघना देवळात गेल्यात. अगं बाई, हो का? अगं बाई, हो का काय? अशी असायला पाहिजे श्रद्धा, अशी. हो हो. अर्चो, नाना, ठसका लागला. मी सरबत आणते ना, सरबत आणते. हा, परत जावई बापू कसे आहेत? डॉक्टर येतात ना रेग्युलर व्हिजिटला? अहो नाही, एवढी काही गरज नाहीये. डॉक्टर तर बँडेज काढायचं म्हणत होते आणि आदित्यला केव्हाची घाई झाली आहे. नाही नानासाहेब, तुम्ही अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. हे डॉक्टर लोक खूप डॅम्बिस असतात. आधी पेशंटच्या मनाला हवं तसं करू देतात आणि मग पेशंट दोन दोनदा जातो त्यांच्याकडे, म्हणजे दोन दोनदा. अहो नाही नाही, असं काही नाहीये. नाही म्हणजे काही डॉक्टर्स असतील असे, पण आमचे डॉक्टर म्हणजे गेली कित्येक वर्ष आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. उत्तम डॉक्टर. कसले उत्तम हो, सगळे एका माळेचे मणी. अहो सुरेशराव, आदित्यला असं कुठलंही गंभीर दुखणं झालेलं नाहीये, तुम्ही काळजी करू नका. हा, लिगामेंट इंजुरी आहे, त्यामुळे थोडंसं जपावं लागतं, इतकंच. पाय टेकताना थोडंसं दुखतंय, पण तो बऱ्यापैकी रिकवर झालाय. हा,
तुम्ही नका काळजी करू आणि आम्ही सगळे आहोत ना त्याची काळजी घ्यायला. या या अर्चना, हो हो आले आले. हे सर, घ्या घ्या, सरबत घ्या. घ्या. काय उन्हात आलात ना, जरा शांत वाटेल. नाही नाही, अहो मी नेहमी शांत असतो, कुठल्याही परिस्थितीत शांत असतो मी. विचारा ना, सतीश रावांना विचारा. हो नानासाहेब, यांना सरबत नका देऊ हा. खोकला झालाय त्यांना. नाही नाही, हसू नका. खोकला ही अतिशय छोटीशी वाटणारी गोष्ट आहे, पण घशाच्या कॅन्सर पर्यंत जाऊ शकते. कॅन्सर? हो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? काय काहीतरीच बोलतोय मी. मी तुम्हाला सांगितलं ना, जगाचा अनुभव आहे मला. आणि माझी काळजी एवढीच आहे की जावई बापूंच्या पायाचं नाही असलं काही व्हायला नको. गँग्रीन बिंग्रीन सारखा प्रकार तर नकोच नको. अहो पण सुरेशराव, काहीतरी वाईटच घडेल असा विचार का करताय तुम्ही? मी तर कॅन्सरचे अनेक पेशंट्स असे पाहिलेत की जे फक्त पॉझिटिव्हिटी आणि विल पॉवरच्या जोरावर ठणठणीत बरे झालेले. आपण अशा लोकांचं उदाहरण द्यावं ना. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ओके? नाही, तुमचं बरोबर आहे हो. मी टेन्शन घेता कामा नये, पण त्यांनी संकेत दिलेत, त्यांनी निरोप पाठवलाय हो. मग काळजी वाटणारच ना. आणि बरं का नानासाहेब, ह्या सगळ्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी मी त्यांच्या नावाचा मंत्रवलेला एक धागा आणलाय. आणि तो जावई बापूंच्या जखमी पायाला बांधणार आहे. मी भेटू शकतो ना त्यांना? अहो, परवानगी कसली घेत आहे? घर तुमचंच आहे. या ना, या या या. हो 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 हो, काय करताय का तुम्ही? हा, काय करताय म्हणजे? म्हणजे तुम्ही काम करताय, तुम्हाला बरं नाहीये? नाही हो बाबा, आता बरं आहे मला. काय नाही, थोडं खर्चटलं होतं आणि पायाला जरा दुखापत झाली होती, पण आता ठीक आहे. अहो पण नाही नाही, तसं नाहीये हो. अहो शरीराच्या नसा शेवटी एकच आहेत ना. म्हणजे तुम्ही इकडे काम केलं की इकडे दुखणार, इकडे काम केलं की इकडे दुखणार. तुम्हाला कळत कसं नाही हो? तुम्ही आधी बाजूला ठेवा, बाजूला ठेवा हे. बरं बरं बरं. शाबास शाबास शाबास. अहो एकदा जावई बापूंसाठी म्हणा ना. अहो अहो नाही हो, हो म्हणा ना. काय चाललंय तुमचं? अहो मी त्यांच्या भल्यासाठी सांगतोय. म्हणा ना, एकदा म्हणा ना. म्हणा म्हणा. बाबाजी लक्ष असू द्या. काय त्याचं जावई बापू म्हणजे मला माहिती आहे तुमचा अजिबात विश्वास नाहीये, पण खरं सांगतो, त्यांनी संकेत दिले होते ना. मी सांगितलं होतं तुम्हाला, मूल होत नाही तोपर्यंत ऍक्सिडेंट्स होत राहणार. अहो अहो मी काय आनंदाने सांगत नाहीये, मी त्यांच्या भल्यासाठी सांगतोय. असं काय करताय तुम्ही? बोलू द्या ना मला. जावे बापू, मेघनानं आमच्या एकुलते एक आहे तो, आणि आम्ही हे सगळं जे करतोय ना ते त्यांच्या आणि तुमच्या सुखासाठी करतोय. म्हणजे बघा, त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द पाळतो आम्ही तंतोतंत. आता आता त्यांनी मला बंदी घातली त्यांचं नाव घ्यायला, हो की नाही हो? हा, आणि मी घेत नाही ना, अजिबात घेत नाही. त्यांचा आदेश नाही घेत ना मी. नाही ना घेत. हा हो, हा, अर्थात म्हणजे अधूनमधून कधीतरी एकदा नाव घ्यायला मला परवानगी आहे की नाही? हा, मग एकदा जावई बापूंसाठी घेऊ का हो ना? एकदा जरा
विचारा ना त्यांना. म्हणा. जय हो. आमच्या जावई बापूंवर मेघनांवर लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. हा हो हो म्हणजे सांगतो ना, सांगतो. काय जावई बापू, मी ना खास तुमच्यासाठी ना त्यांच्या नावाचा मंत्रवलेला धागा आणलाय तुमच्या पायाला बांधायला. रागावू नका बाबा, पण या बाबतीत आग्रह नाही केला तर बरं होईल. नाही म्हणजे मला कल्पना होती, पण एक रिक्वेस्ट करू का हो? निदान तुमचा पाय बरा होईपर्यंत तरी बांधा ना. नको ना बाबा, प्लीज. तुम्हाला दुखवायचं नाहीये मला, पण नका आग्रह करू, मी नाही बांधणार. प्लीज रागावू नका हो तुम्ही. नाही नाही, तुम्ही उलट तुम्हीच रागावलेले दिसताय. तुम्ही रागवू नका हो, रागवू नका. हा मी 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 समजावतो त्यांना, सांगतो त्यांना, ते पण नाही रागवणार. हा हरकत नाही, हरकत नाही. ठीक आहे, निघतो आम्ही. हो येतो. तुमचं चहा पाण्याचं? झालं ना आमचं सगळं. अहो तुम्हाला भेटलो, सगळं झालं आमचं, आणि शिवाय बाहेर सरबत पेलो ना आम्ही. येतो. हा मला माहिती होतं त्यांना पसंत पडणार नाही, म्हणून बाहेर खिडकीवरच बांधून आलो. हुशार आहे की नाही मी? चला निघूया ना. हो निघूया निघूया. येतो आम्ही. येतो, हा येतो. हा अमित दादा, पण तुमचं आज हुकलंच माहितीये का? वेळ लागलो तो वेळ. वेळ? अरे अचानक खोकल्याची साथच आली होती, काहीही बोलत होते. हा आणि महत्वाची गंमत कळली की नाही तुम्हाला? सांग 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 सांग. अर्चू, नाही अगं हळू काय, गंमत ऐक. त्यांना म्हणे बाबाजी बाबाजी म्हणायला बाबाजींनीच बंदी घातलीये. बाबूजींनीच बंदी घातली. हुशारच बाबाजी. पण मी जगतात कसे बाबाजी बाबाजी न करता? हे बाबाजींपेक्षा हुशार आहेत. त्यांनी आयडिया काढली, आपल्याला बंदी आहे, बायकोला नाही, म्हणून ते आता माधवी त्यांना बाबाजी लक्ष असू द्या असं म्हणायला लावतात. आणि त्या म्हणतात काय करतील बिचारा त्या. पण नाना, हे सगळं जरा अति होत चाललंय. काहीतरी करायला पाहिजे आपण. काय आपण काय करायचं? हे बघ अमित, ही माणसं कधीही ऐकत नाहीत कोणाचं. हो, आणि नाहीतरी त्यांचा एक्सपिरियन्स तुलाच जास्त आहे नाही का? पण आज फुल फॉर्म मध्ये होते. हा? नशीब आज मेघना घरात नव्हती. हो रे, तिची बिचारीची अवस्था खूपच ऑकवर्ड होते एकदम. पण आदित्यला भेटले की नाही? भेटले तर त्यांनी काहीतरी त्याच्या दुखापत झालेल्या पायाला बांधण्यासाठी बाबाजींच्या नावाने मंत्रवून आणलेलं काहीतरी आणलं होतं. देवा, काय म्हणायचं त्यांना मग? नाही, माझी खात्री आहे आदित्यनी काही ते बांधून घेतलं नसणार, आणि आपल्या दाराजवळच्या खिडकीजवळ पण काहीतरी खुडबुड करत होते. पण तुम्हाला कसं कळलं नाना? आदित्यला ते भेटायला गेले ना, मी जाऊन बघितलं, काहीतरी होतं काळ्या दोऱ्यासारखं बांधलेलं. मग काढून टाकलं, उगाच काहीतरी. बरं झालं बाई, खरंच आहे. काय भलतं सलतं उगीच. पण काही म्हणा, सुरेशराव मनाने खूप चांगलेत नाही का? जय हो. आदित्य, का वागतोयस माझ्याशी असा? एवढी वाईट आहे का मी? असा म्हणजे कसा? मी नेहमी सारखाच वागतोय मेघना. फक्त माझी स्पेस मी जपतोय, इतकंच. तो तुझा अधिकारच आहे आदित्य, पण आपण मित्र आहोत ना रे. मग असं का वागतोयस तू परक्यासारखा? काही चुकलंय का माझं?
नाही, चूक कोणाचीच नाहीये आणि हीच तर या सगळ्यातली ब्युटी आहे. ज्यानं त्यानं आपापला निर्णय घ्यायचा आहे, बस. मला वाटतं तू तुझ्या प्रेमाचा विचार करावास. तुझं प्रेम तुला मिळायलाच हवं है ना. पण आदित्य, डिस्टर्ब केलं? नाही. असे का बघताय? जेवायला येत आहे ना, सगळेजण वाट बघतायत. हो, आलोच. हम्म.